नमस्कार. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे भुसावळचा हा बाजार. म्हणजे मी आज अहमदाबादला जाणार आहे आणि त्यासाठी मला काही भाज्या सोबत घेऊन जायच्या होत्या, म्हणून मी मार्केटला आलेले होते. तर सुरुवात अशी केली की ज्या मिरच्या की मला घ्यायच्या होत्या, म्हणजे कोरड्या ज्या मिरच्या असतात चटणी बनवण्यासाठी, त्या मला सोबत न्यायच्या होत्या. तर रसगुल्ला आणि चपाता असं दोघं मिक्स मी मिरच्या घेतल्या. इथे 1 पाव अशा मिरच्या घेतल्या. मिरच्या घेतल्यानंतर मग मी एंट्री केली या बाजारामध्ये. आणि खरंच सांगते, बाजारामध्ये म्हणजे जेव्हा केव्हा मी भुसावळमध्ये येते त्या प्रत्येक फेरीला जर मी इथे भाजी घ्यायला आले नाही ना, तर माझी ट्रिप अपूर्ण राहते असंच मला वाटतं. सो ज्या भाज्या आमच्याकडे मिळत नाही, म्हणजे इकडे अहमदाबादमध्ये मी राहते, सो तिकडे मिळत नाही, त्या सगळ्या भाज्या मी गावावरून घेऊन जाते. सो त्यासाठी मी इथे आलेली आहे आणि म्हटलं की चला मग तुम्हाला सुद्धा दाखवते आमच्या भुसावळचा बाजार कसा आहे ते. तर हा जो बाजार आहे ना, हा रोजच इथे भरतो, म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असतो. काही लोक जे आहेत ते लिलावातून भाज्या घेऊन मग इथे बसतात विकायला, म्हणजे त्यांची दुकानं बहुतेक फिक्स असतात. आणि काही जी आहेत ती शेतकरी असतात. तर शेतकऱ्यांजवळची भाजी ना खूप मस्त, म्हणजे एकदम फ्रेश असते. तर बघा, आता मला तर ज्या भाज्या घ्यायच्या आहेत ती मी घेणार. भरपूर अशा भाज्या घेतलेल्या होत्या मी इथून. आणि मला वाटतं की तुमच्यापैकी जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे मला आधीपासून फॉलो करतात, त्यांनी तो ब्लॉग बघितलासुद्धा असेल की मी काय काय भाज्या घेतलेल्या आहे. नाही बघितला तर मागचे ब्लॉग नक्की बघा की मी गावावरून काय काय आणलेलं आहे. भरपूर अशा वस्तू आणलेल्या आहेत. दादा 30 रुपये पावशेर द्या. त्यानंतर इथे काही असे शोप वगैरे असतात ना, ते पण होतं आणि त्याचबरोबर मसाले पण होते. तर इथून मी 10-10 रुपयाचे छोटे छोटे पाऊच होते गरम मसाले वगैरे, तर ते सगळे मी इथून घेतले. आणि बघा, भरपूर असं व्हरायटीचं काय काय होतं इथे. आय पिल्लू, इकडे बघ, काय विकतोय तू? काय विकतोय? सांग, तू काय विकतोय? सांग लवकर, सांग. टोमॅटो विकतोय? कसे विकतात दाखव मला, त्याच्यात टाकून दाखव. तुझी मम्मी कशी देते सांग ना मला. कशी मोजते दाखव मला मोजून. असं मोजते, असं मोजते तुझी मम्मी. तुला पण येते का? हा, हो हो, चाल. तर इथून मी घेतल्या होत्या वालाच्या शेंगा आणि खूप मस्त अशा फ्रेश वाटत होत्या एकदम. तर बघितल्या क्षणी मला असं वाटलं की नाही, इथूनच घ्याव्या म्हणून. तर मग मी वालाच्या शेंगा घेतल्या. मला खूप आवडतात, म्हटलं छान. आणि एवढ्याच वालाच्या शेंगांमध्ये 2 वेळा माझी भाजी होईल. सो चला पुढे. चालू ठेव. आणि इथे बघा, फळंसुद्धा मिळत होती खूप छान. आणि फळं तर मला घ्यायची नव्हती. आणि इतकी छान अशी ताजी ताजी मला फुलं दिसली ना, म्हणजे मला असं वाटत होतं ना की हे पूर्ण जी पिशवी आहे ना ती उचलूनच मी माझ्यासोबत घेऊन जावं, कारण आमच्याकडे असे छान ताजे फुलं कधी मिळतच नाही. तर हे बघा, पिवळ्या कलरची शेवंतीसुद्धा होती. तर इतकं छान वाटत होतं ना हे बघता क्षणी, म्हणजे मला तर घ्यावं असंच वाटलं. आणि मी घेतले सुद्धा होते. पिवळ्या कलरची जी शेवंतीची फुलं आहेत ना ते मी घेतली होती, कारण पांढरी जी आहेत ना ती एखाद्या वेळेस मिळून पण जातात, पण पिवळी मिळत नाही. म्हणून मग मी इथे काय केलं होतं, मिक्स घेतली होती, थोडी पांढरी आणि थोडी पिवळी अशी 1 पाव मी घेतली होती. आणि मला वाटतं 20 का 25 रुपये पाव फुलं होती फक्त, इतक्या स्वस्तामध्ये. तर मी ती घेतली आणि बरेच दिवस मला ती गेलेली होती. म्हणजे तुम्ही जर माझे सुरुवातीचे व्लॉग बघितले असतील ना गावावरून आल्यानंतरचे, तर तेव्हाचं देवघर बघा माझं किती सुंदर सजवलेलं होतं फुलांनी. तर चला आता पुढे काय आहे. तर इथे परत मला एक फुलवाला दिसला होता, पण माझी फुलं घेऊन झालेली होती. पण म्हटलं तुम्हाला दाखवावं की किती छान ताजी अशी फुलं आहेत इथे. गुलाबाची पण छान, हे गावरान गुलाब जे म्हणतात ना ते. तर ते फुलं होतं. आणि इथे पण आम्हाला एक छोटूसा दादा दिसला जो फुलं विकत होता. त्याच्या दीदीसोबत होता तो. आणि पुढे जशी गेली तर मस्त असे काटेरी वांगे दिसले मला. तर काटेरी वांगे पण मी आणलेले होते. तर 2-3 प्रकारचे येतात, काही प्लेन असतात, काही असे हिरवे आणि पांढरे मिक्स, आणि हे जांभळे वांगे होते.
त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर वाह, म्हणजे खानदेशची जान ज्याला मी म्हणेल असं, खानदेशची म्हणजे स्पेशालिटी जी असते ती म्हणजे की भरताचे वांगे. तर इथे बघा वांगे पण होते, आणि वांगे मी नाही घेतले कारण ऑलरेडी आईने सकाळी ना वांगे घेऊन आली होती आई. म्हणजे दारावरच एक माणूस विकायला येतात, ओळखीचे आहेत ते काका नेहमीचे, तर त्यांच्याकडून घेतले होते. पण बाजारातून मला घ्यायचं झालं ना तर माझी आई नेहमी या मावशींकडून घेते, म्हणून म्हटलं की चला तुम्हाला सुद्धा दाखवावं. भरताचे वांगे दाखवून झाले. आता पुढे आलो तर भरपूर अशा पालेभाज्या होत्या. इथे आंबट चुका वगैरे होता. आता आंबट चुका पण मला घ्यायचा होता कारण आमच्याकडे ना डाळ गोंडोरी करायची होती, त्याच्यासाठी काही मिळत नाही बाबा, म्हणून म्हटलं घेऊन घेऊया. तर इथे एक गड्डी होती आणि इतकं स्वस्त होतं ना, 10 रुपयाला एक जुडी. अरे बापरे, आमच्याकडे तर मिळतच नाही. म्हटलं चला घेऊया. तर फक्त आंबट चुक्याची एक जोडी मी घेतलेली होती, बाकी सगळ्या पालेभाज्या तर मिळतात. पोकळा पण घेतला होता मला वाटतं मला आता आठवत पण नाही आहे मी काय काय घेतलं, कारण हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि मी व्हॉइस ओव्हरिंग खूप नंतर करते. कोथिंबीर घेतलेली होती, कोथिंबीरच्या 2 जुड्या मी आणलेल्या होत्या. आता त्यानंतर मी थोडं पुढे आले आणि थोड्या थोड्या भाज्या तर मी सगळ्या तुम्हाला दाखवतात. तिथे मला मस्त अशी काकडी दिसली, तर काकडी पण मी घेऊन आलेली होती. आमच्याकडे अशा काकड्या नाही मिळत, म्हणजे ग्रीन कलरच्या काकड्या मिळतात पूर्ण. एका ठिकाणी आधी पण बघितलं पण काही आवडल्या नाही मला, तर मग मी काही तिथे घेतल्या नाही, नको. मग इथेही बघितल्या तर इथेही मला आवडल्या नाही, तर म्हटलं चला जाऊया पुढे. तर एकदा तुम्हाला पूर्ण असं बाजार दाखवते मी. आणि निघता आणि त्यानंतर थोडं पुढे आली मी, तर बाहेरच्या साईडने ना मसालेवाले जे असतात ना ते पण दिसले मला. म्हणजे मसाला, हे बघा, हे जे असतात ना हे बहुतेक शेतकरी लोक असतात. आणि हे धान्य जे असतं ना ते म्हणजे काय म्हणतात की पॉलिश वगैरे केलेलं नसतं. तर भरपूर प्रकारच्या डाळी वगैरे इथे सगळ्या हे काका घेऊन बसलेले होते, तर ते मी तुम्हाला दाखवलं. आणि त्यानंतर मग थोडं पुढे गेले, तर पुढे म्हणजे काय, मला ह्या बारीक मिरच्या पण घ्यायच्या होत्या. बारीक मिरच्या आणि ठेच्याच्या मिरच्या घेतलेल्या होत्या आईने. बारीक मिरच्या घेतल्या मी इथून अर्धा किलो. आणि इथे काय होतं ना, ह्या ज्या गल्ल्या आहे ना, आजूबाजूला सगळ्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यामध्ये पण शेतकरी लोक बसलेले असतात. हां, थांबली. आशीर्वाद असेल माऊलीचा लक्ष्मीचा, तर पाहून जाईल माझा माल 11 वाजेशी. असं का? मग नक्की विकणार तुमचा माला? लक्ष्मीचे. हा, लक्ष्मी झाली दुकानात माझ्या. काही अरे जोडी देऊन द्या. तुम्ही पण दिसणार हा, आता युट्यूबवर दिसणार या मावशी फेमस. बरं, इकडे आले, या गल्लीमध्ये आले तुम्ही. ही कोणती गल्ली आहे? हे बघा, हे दवाखान्याचं नाव दाखवते. या गल्लीत आले तर या मावशीकडे. हा, काय म्हणता? काय बोलू? तुम्ही सांगा, या गल्लीत या, माझ्या भाज्या घ्यायला या. आमच्या घरी या काय सोयी आमच्या घरात असं काही सोयी नाही आहे, काही बसवली आहे, पडची बसवली आहे, काही गरजा नाही आहे, वर शेड नाही आहे, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे. मग काय सोयी नाही बाजारामध्ये. हा, ठीक आहे. गवार कसा दिला मावशी? खूप छान अशा गवाराच्या शेंगा मिळाल्या मला. त्या गवाराच्या शेंगा पण मी इथून घेतलेल्या आहे. मला शेंगा पण खूप आवडतात. त्याचबरोबर पुढे काकडी पण मिळाली एका ठिकाणी, कारण म्हटलं घेऊनच घेते.
तर काकडी पण घेतली आणि अशा पद्धतीने बऱ्याच भाज्या मी इथून घेतलेल्या होत्या. आणि ही जी म्हणजे काय म्हणतात रोड आहेत ना, मध्ये मध्ये असे रोड आहेत आणि रोडवरती हे शेतकरी लोक बसलेले असतात. तर मस्त भाज्या झालेल्या आहे घेऊन माझ्या. आणि मागे पण एकदा मी तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर केलेला होता, पण त्यावेळेला भरपूर अशी व्हॉइस ओव्हरिंग केलेली होती, म्हणून मग आज जरा कमीच व्हॉइस ओव्हरिंग केली. म्हटलं ओरिजिनल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर आशा करते की हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा. त्याचबरोबर कमेंट करून मला सांगा की तुमच्यापैकी कोण भुसावळचं आहे आणि कोण या बाजारामध्ये नेहमीच जातं. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा. आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. लवकरच भेट होईल आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.